हे बघा इथे सुरणाची कापं किती मस्त आणि छान झाली आहेत. सुरणाची भाजी सहसा कोणी खायला बघत नाही. सगळ्यांचाच असा समज आहे की सुरण खाजरा असतो, गळ्याकडे खवखवतो. पण तसं काहीही नाही. सुरणामध्ये पण 2 प्रकार असतात. एक खाजरा असतो व एक दुसरा न खाज येणारा असतो. तर मी इथे न खाज येणारा सुरणाचा वापर केला आहे. तर आज मी याच सुरणापासून चवीला उत्तम लागणारी सुरणाची कापं कशी बनवायची ती दाखवते आहे. हे बघा बाहेरून क्रिस्पी, आतून मोडल्यावर किती मऊ आणि छान सॉफ्ट दिसतायत. खायला पण अतिशय सुंदर लागतात. तर नमस्कार, मी प्रेरणा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे हा अर्धा पाव सुरण घेतला आहे. तो आता मी इथे असा तुम्हाला कट करून दाखवते आहे. सुरण ही जमिनीखाली वाढणारी फळभाजी आहे. त्याच्यामुळे त्याला भरपूर प्रमाणात माती असते आणि त्याचं साल पण असं भरपूर जाड असतं. तर ते मी इथे आता सुरीने कट करून घेते. तुम्ही हे असं विळीवर पण कट करू शकतात, पण त्याला प्रॅक्टिस पाहिजे. ज्यांना विळीवर जमत असेल त्यांनी विळीवर पण करू शकता. तर हे बघा एका साईडने हा सुरण सुकला आहे. तो पण मी आता मस्तपैकी बघा साफ करून घेते. ही सुरणाची कापं न खाणारे लोक पण आवडीने खातात. तसेच पटकन होणारी पण रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. आता हे सुरण मी सगळा साफ करून घेतला. आता मी त्याची कापं करून घेते आहे. ही कापं थोडी अशी जाडसरच कापून घ्या. जाडसर कापं थोडी छान लागतात. पातळ कशी पटकन करपली जाऊ शकतात म्हणून. बघा एवढ्या साईजमध्ये मी आता ही कापून घेतली. आता ही सगळी कापं मी स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा धुवून घेते. छान जरा अशी चोळून धुवायची कारण त्याला माती असते म्हणून. हे बघा आता स्वच्छ धुवून झाली आहेत माझी. तर मी इथे जास्त काही मसाले ॲड नाही करणार आहे. फक्त मोजके मसाले जो आपल्या घरात अवेलेबल असेल तो मसाला. थोडी हळद घातली अर्धा चमचा, थोडंसं मीठ टाकलं आहे चवीपुरतं. आणि इथे जर तुम्हाला असं वाटत असेल खाज येईल की काय, तर तुम्ही थोडं इथे लिंबू टाकू शकता किंवा मग कोकमचा आगळ टाकू शकतात. तर मी इथे काहीच नाही टाकलं आहे. मी असंच फ्राय करते. तर आता मी इथे एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी हे चांगलं कापं घोळून घेते आहे. पूर्णपणे त्याला पीठ लावून घेते. पीठ लावल्यामुळे छान कुरकुरीत लागतात व मसाला पण सुटत नाही. हे बघा आता सगळी मी लावून घेते. आता मी इथे एक तवा ठेवला आहे. तर त्या तव्यावर एक 2-3 चमचे मी तेल टाकलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्या. हा माझा लोखंडी तवा आहे त्याच्यामुळे तेलातून थोडा धूर येतो आहे. तर ही बघा मी कापं आता इथे सगळी घालून घेते. शॅलो फ्रायच करायची आहे आपल्याला आणि आपला जो गॅस आहे ना, तो मीडियम आचेवर ठेवायचा, जेणेकरून करपली नाही पाहिजे. मला तेल थोडं कमी वाटतं आहे, तर मी अजून थोडंसं तेल त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. तर आता मी ही छान मस्तपैकी मीडियम गॅसवर झाकून ठेवते एक 2-3 मिनटासाठी. तर आता ही मी उघडलं आहे इथे. आता ही मी एका साईडने करून घेतली. तर आता परत दुसऱ्या साईडने त्यांना फ्राय करून घेते. हे बघा मस्त दिसतायत. हे बघा आता दुसऱ्या साईडने मी अशी परतवली. आता मी परत एकदा अशी झाकून ठेवते. हीच सेम प्रोसिजर म्हणजे 2-3 वेळा करा. मग आपली कापं पण आतपर्यंत भाजली जातील आणि मस्त क्रिस्पी पण होतील. तर ही पटकन होणारी रेसिपी पण आहेच. तसेच मासे न खाणाऱ्यांसाठी हे काप उत्तम उपाय आहे. तसेच स्टार्टर म्हणून पण हे आपण खाऊ शकतो. तर फायनली ही बघा आपली कापं
झालेली आहेत जवळजवळ. तुम्हाला जर जास्त अशी कडक किंवा क्रिस्पी जास्तच पाहिजे असतील तर अजून जास्त तुम्ही ठेवू शकता. तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला इथे नवनवीन रेसिपीज नक्कीच शिकायला भेटतील. तसेच रेसिपी आवडल्यास लाईक करा व सर्वांसोबत शेअर पण करा. व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण मी जे रेसिपी टाकेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला मिळेल. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल मी तुमची सर्वांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.